मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. या यूट्यूब चॅनलद्वारे आपण विविध पिकांची माहिती देत असतो. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे 86-032 ऊस बियाणे. आपण आपल्या शेतात 86-032 हे ऊस बियाणे लावत असतो, पण आपल्याला त्याबद्दल पूर्ण काही माहिती नसते. आज तीच माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. 86-032 या ऊसाच्या जातीला दुसऱ्या भाषेत कृषी ऊस सुद्धा म्हणतात. 86-032 ही ऊसाची जात संशोधन केंद्रामध्ये बनवण्यात आलेली आहे. आपल्याला हे जाणून वैशिष्ट्य वाटेल की ही जात नैसर्गिक नसून माणसाद्वारे बनवणारी एक हायब्रिड जात आहे. मित्रांनो, 86-032 ह्या जातीची बनवण्याची निश्चित वेळ ही आपल्याला कोठेही मिळणार नाही, पण साधारणतः 1995 ते 2000 सालाच्या मध्ये ही जात मित्रांनो बनवण्यात आली होती. 86-032 हा ऊसाच्या जातीचा क्रमांक आहे, ज्याचे संपूर्ण नाव केन व्हरायटी 86-032 असे आहे. हे ऊस बियाणे वेगवेगळ्या ऊसाच्या जातींना क्रॉस ब्रीडिंग करून बनवलेले आहे, ज्यामध्ये सुबोध, कुंदन, हाटू, सुवर्णा अशा प्रकारच्या जातींचं क्रॉस ब्रीडिंग करून 86-032 ही जात उत्पन्न केलेली आहे. मित्रांनो, 86-032 ही जात आपल्या भारतातच निर्माण केलेली आहे. या जातीचा निर्माण महाराष्ट्रातील पुणे येथील श्रीराम ऊस संशोधन केंद्र येथे करण्यात आलेला आहे. मित्रांनो, संशोधन केंद्रामध्ये मी सांगितलेल्या जातींच्या वेगवेगळ्या व्हरायटी आणून ते एकत्र करून त्याची क्रॉस ब्रीडिंग करून मित्रांनो हे 86-032 हे ऊस बियाणे बनवण्यात आलेले आहे. हे बियाणं बनवल्यानंतर प्रयोगशाळेत व शेतात लावून या बियाण्याच्या चाचण्या करण्यात आलेल्या होत्या व त्या चाचण्यामध्ये हे बियाणं एकदम उत्तम ठरलं होतं. मित्रांनो, आपण 86-032 ऊस बियाण्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. हे ऊस बियाणं गोडरसतेसाठी चांगलं असते आणि मित्रांनो याची उत्पादन क्षमता दुसऱ्या जातींच्या बियाण्यांपेक्षा जास्त आहे आणि ह्याची उंची व साखर निर्माण करण्याचे प्रमाण हे सुद्धा दुसऱ्या जातीच्या बियाण्यांपेक्षा जास्त आहे. मित्रांनो, 86-032 ह्या जातीच्या ऊस बियाण्यामध्ये दुसऱ्या इतर कुठल्याही ऊस बियाण्यापेक्षा रोग प्रतिकार क्षमता ही जास्त आहे आणि ह्या जातीसाठी कुठलंही हवामान, कुठलीही माती आणि कसलंही पाणी यामध्ये सुद्धा ह्या जातीचं योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात वाढ होत असते. ह्या जातीच्या रोग प्रतिकार क्षमतेमध्ये वाढ केल्यामुळे ह्या जातीला 30 ते 40% कमी रोग येतात. जरी रोग आले तरी त्याला औषध मारल्यानंतर ते रोग लगेच निघून जातात आणि आपला जो ऊस आहे तो एकदम फ्रेश होतो. 86-032 याची मागणी साखर कारखाने जास्त करतात, कारण याची साखर उत्पन्न करण्याची क्षमता आणि यामध्ये असणारा रस हा अधिक प्रमाणात असतो. मित्रांनो, स्वस्त आणि ताज्या बियाण्यांची आपल्याला निवड करायची आहे, ज्याचे वय कमीत कमी 8 ते जास्तीत जास्त 10 महिने एवढं असावं. 8 ते 10 महिन्याच्या दरम्यान मध्ये जे ऊस आहे त्याचेच बियाणे मित्रांनो आपल्याला वापरायचं आहे. मित्रांनो, या बियाण्यांची जी अंकुरित होण्याची क्षमता आहे ती जास्त असते. आपण जर या ऊसाची चांगली देखभाल केली, वर्षाला एका एकरात 60 टन व 1.5 वर्षाचा जर प्लॉट असेल तर मित्रांनो आपल्याला 90 टनाच्या आसपास उत्पन्न मिळू शकते. मित्रांनो, आपल्याला 86-032 ऊस बियाणे याची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व दुसऱ्या जातीच्या कुठल्याही ऊस बियाण्याच्या बद्दल व्हिडिओ बनवू का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आपल्या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.